म्हणजे माझे वडील मी मागे सांगितलं तिथे कार्यक्रमामध्ये माझे वडील सुद्धा शिक्षक होते, शाळेमध्ये शिक्षक होते माझे वडील. आणि त्यांना सुद्धा खूप वाटायचं की मला काहीतरी, कारण मी अभ्यासामध्ये खूप मागे होतो सर. खूप मी स्पोर्ट्समधून होतो सुरुवातीपासून, शालेय जीवनापासून. युनिव्हर्सिटीचा मी ऑलराऊंडर होतो. पुणे युनिव्हर्सिटीचा महाराष्ट्र टीममध्ये कबड्डी खेळायचो, कुस्ती खेळायचो, अनेक गेम मी खेळायचो. त्यामुळे माझ्या वडिलांनाही वाटायचं की हा सगळा उडाणटापूपणा सोडून हा अभ्यासात रमला पाहिजे. नाही काही तर ते शाळेमध्ये शिक्षक होते, त्या शाळेमध्ये क्लर्क तरी झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. हा शिक्षक काही होणार नाही अशी त्यांना खात्री होती आधीपासूनच, पण क्लर्क तरी झाला पाहिजे, ज्याला लावून टाकू आपण असं त्यांना वाटत होतं. पण सगळा माझा ट्रॅकच चुकला आणि मी रडत पडत 10वीमध्ये 36% घेऊन पास झालो. भाऊ मी 12वीमध्ये पण विषय नापास झालो. परत ऑक्टोबर मार्चची वाढी केली, परत FY कसं तरी त्यावेळेला पुढे ढकलायची पद्धत होती. FYमध्ये नापास झाला, भाऊ द्या पुढे जाऊ द्या, SYमध्ये की सेमेस्टरमध्ये राहिला पुढे जाऊ द्या, TYमध्ये राहिला तरी जाऊ द्या, असं करत करत मी रडत पडत ग्रॅज्युएट झालो. पण नोकरी मला पुढे लागली नाही. त्याचं निश्चित दुःख मला आजही आहे. नोकरी लागली ते पण आज तुला कल्पना आहे की 7.5 वर्ष मी मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो. माझ्याकडे इरिगेशन सर्व्हिस काय मोठं खातं होतं, मेडिकल एज्युकेशन खातं होतं. म्हणजे अमेरिकन डॉक्टर यायचे, जर्मनीहून यायचे, जपानहून यायचे, सगळ्यांना मी मार्गदर्शन करत होतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. गंमत आहे बघा लोकशाहीची. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे, तो किती मजबूत आहे, जोरात आहे की त्याच्यामध्ये काही असं नाही आहे कोणाला की बाबा तुम्ही साधे ग्रॅज्युएट आहे तर तुम्ही ज्या घरल्या डॉक्टरांना तुम्ही मार्गदर्शन करायचं नाही, किंवा त्यांचे संभाषण करायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, असं नाही आहे. आपण फ्रान्समध्ये टायडन जाऊन, जपान, अमेरिकेला जाऊन आम्ही तिथे त्याच्यासोबत भाषण करतो की कसं, मला मी सांगत नाही कसं काय बोलतो. पण तिथे मला भाषण करायला होतं त्याच्यासोबत जाऊन. अरे गंमत आहे सगळी. पण निश्चित त्यावेळेला मला नोकरी लागली नाही. मी फार खूप झालं म्हणजेच सगळं ज्ञान येतं. ज्ञान येतं म्हणजे इथे राज्याचा गाडा चालवताना जनरल नॉलेजही पाहिजे. आमचा बेस लहानपणापासून हा याच गोष्टीमध्ये गेला. मी संघाचा स्वयंसेवक होतो, नंतर मागण्यात गेलो, विद्यार्थी परिषदेमध्ये गेलो, नंतर भाजपमध्ये युवा मोर्चात गेलो, मंत्री गेलो, मग सरपंच झालो, मग जिल्हा परिषदेचं झालो, मग एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा, 6 वेळा मी आमदार झालो. मी BJPचा सगळ्यात सिनियर आमदार आहे विधानसभेमध्ये, सगळ्यात सिनियर आमदार. पण हे कसंच असते, तुम्ही एकदा परीक्षा दिली की तुम्हाला आता 60-65 काय असेल ठरवलं, तुम्हाला काही तिथे चॅलेंजच नाही आहे. पण आम्हाला कसं आहे, दर 5 वर्षांनी तुला भाऊ चला करा परीक्षेला, आणि आम्हाला 5 वर्ष अभ्यास करावा लागतो. आणि आजकाल तिथं मला माहिती आहे गुलाब भाऊ काय बोलले, काय त्यांनी सांगितलं गेलं नाही. पण आमची तर कसं खूप मोठी असते, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागतं. म्हणजे तुम्ही 10 कामं करा, एक काम नाही केलं ना चालू मग मी तिकडे. आजकाल खात्याच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे, खटाखट. त्याच्यामुळे तो मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आजकाल. इकडे तिकडे, तिकडे ते इकडे. म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. आता कार्यकर्ते पार्ट्या बदलतात, नेते पटकन इकडून तिकडे जातात. त्यामुळे मोठी कसरत आम्हाला त्या ठिकाणी करावी लागते आणि सगळ्यांना सांभाळावं लागतं. आणि दर 5 वर्षांनी परीक्षा जावं लागतं. तिथे जर नापास झालो तर मग घरी ते बरे पेन्शन वगैरे आहे आम्हाला, तशी 5-15 लोकांची व्यवस्था आहे, तशी काही अडचण नाही आहे. पण सगळ्या क्षेत्रात तुम्ही कुठेही जा, सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मेहनत करावी लागते, कसरत करावी लागते, परिश्रम करावे लागतात. क्षेत्र कुठले असू द्या, अगदी शेतकरी असेल त्याला शेती चांगली पिकवत तरी पण शेतामध्ये चांगली कसरत करतात. एखादा हातगाडीवर काम करणार असेल तरी काही धंदा व्यवसाय करणार त्याची जी कसरत त्या ठिकाणी असते. दुकानदार असू द्या त्याची असते, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, शिक्षक असू द्या, इंजिनियर असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम करणार. तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल, तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ही गोष्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा तुम्ही. आणि राजकारणामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आता एकदा दोनदा निवडून येणं फार सोपं असतं राजकारणामध्ये, पण तिसऱ्यांदा माणूस म्हणतो जाऊ द्या हो काय तो पाठबिनी नमस्कार घेत नाही, काळीचे काळ चोऱ्या घेऊन घेतो, चालला तो तिकडे हवेत चालला. म्हणजे असे बोलणारे लोक आहेत. आणि त्यामुळे 6 वेळा, आता गुलाब भाऊ तुम्ही 4 वेळा, गुलाब भाऊ 4 वेळा आहेत तिकडे. अनेक जण आमचे अजून पहिल्यांदाच आहे. तुम्हाला अजून खूप कसरत करायची जाता. तर हो, तर मला असं वाटतं की खूप
परीक्षा मागणी करावे लागतात. हे सोपं नाही आहे. 4 वेळा निवडून येणं, 6 वेळा निवडून येणं, नाहीतर लोकही कंटाळतात. पण बरं गुलाब आपल्या चेहऱ्याकडे बघून कोणी कंटाळलेलं नाही आहे. आपलं बरं चाललेलं आहे सध्या अजून. पण सगळ्या क्षेत्रामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, खूप मेहनत तुम्हाला ते करावी लागेल हे निश्चित आहे. पुन्हा आपल्याला मनापासून सगळ्यांना ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मी जवळपास 19,000 थोडी भरती या ठिकाणी आपण हाती घेतली. त्या इंटरव्ह्यू बरेच झालेले आहेत. काही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. निकाली परीक्षा लागलेले आहेत. आणि शेवटचा टप्पा मी आताच त्यांना आमच्या सेक्रेटरीशी बोलत होतो, जे आयोजक आहेत परीक्षेचे त्यांच्याशी बोलत होतो. रिझल्टसाठी सारखे फोन येत आहेत, रिझल्ट लावा, मागचे झालेले काही अजून लागत नाही आहे, काही पुढच्या परीक्षा कधी घेत आहेत. पण या महिनाभरामध्ये आम्ही सर्व आमच्या ज्या भरत्या आहेत त्या आम्ही सगळ्या या ठिकाणी संपवणार आहोत. आणि जवळपास 19,000 नोकऱ्या उपलब्धती आम्ही माझ्या खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी सुरळीतपणे, कारण आजकाल परीक्षा सुरळीतपणे घेणं ही मोठी सरकत झालेली आहे. इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. काही ना काही गडबड, खूप गडबड, काही ना काही म्हणता येत आता UPSC सारख्या ठिकाणी सुद्धा कशा गडबडी चाललेल्या आहेत. या बघतात किती कसरती कराव्या लागतात काही जणांना, आणि कसरती करून कसे UPSC सारख्या एकदा सुद्धा ट्रॅक करायला लागलेले आहेत. त्यामुळे त्या विषयात न बोललेलं बरं. पण सगळ्या मोबाईलमुळे जास्त ताप झालेला आहे. मग कोणी फोटो काढतं, लपवून घेऊन जातं, लगेच प्रश्नपत्रिका बाहेर येते, पण उत्तरपत्रिका त्याच्यावर येते, अनेक गोष्टी आहेत. आता त्याचा विषय इथे मी करणार नाही. पण नोकरी लागणं म्हणजे सरकारी नोकरी लागणं हे आपल्या आयुष्यामध्ये मला वाटतं अनेक जणांचं एक स्वप्नासारखं झालेलं आहे. पण ज्यावेळेला आम्ही 75वं वर्ष स्वातंत्र्याचा साजरा करत आहोत, त्यावेळेला एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री, माननीय देवेंद्रजी अजितदादा त्यावेळेला नव्हते, पण ते नंतर जॉईन झाले आमच्यामध्ये. पण आम्ही सगळे ठरवलं की यावर्षी 75 वर्ष साजरा 75,000 तरुणांना आपण त्या ठिकाणी नोकऱ्या द्यायच्या आहेत. हा संकल्प आम्ही गेल्या वर्षभरापूर्वीच केलेला आहे. आणि 75,000 आकडा जवळपास आम्ही आता हा क्रॉस केलेला आहे, हा मी ओलांडलेला आहे. याचा निश्चित आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. जशा नोकऱ्या निघतील तर तात्काळ इंटरव्ह्यू घेतल्या जात आहेत. पारदर्शकपणे कशा होतील संदर्भामध्ये मी प्रयत्न करतो. आणि या तुम्हाला नोकऱ्या देण्याच्या संदर्भामध्ये शासन अतिशय पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आहे, हे आपण त्या ठिकाणी बघतात. आता समजा या 2 वर्षामध्ये 3-4-5 मध्ये खाते बदलले. म्हणजे इन्कमिंग वाढलं की खातं बदललं. म्हणजे माझ्याकडे 3-4 खाते झाली, मग एकदा एंट्री झाली खाते बदलले. नंतर दादा आल्यावर माझं मेडिकल तिकडे चाललं गेलं, माझं स्पोर्ट्स होतं ते खातं तिकडे चाललं गेलं. नवीन माझ्याकडे पर्यटन आलं, ग्रामविकास मोठं खातं सगळ्यात ग्रामीण भागाशी निगडीत, ते माझ्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि पर्यटन माझ्या खात्याला माझ्याकडे आल्यावर कुठलंही खातं कुठे असो पण प्रामाणिकपणे काम करावं, चांगलं काम करावं, त्याचा फायदा सर्वच लोकांना होईल, राज्याला होईल, हा माझा प्रामाणिक हेतू त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.